नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर संतोष बिरादार आज पुन्हा एकदा एका नवीन विषयासह आपल्याकडे अ, आपल्यासमोर उपस्थित आहे. तो नवीन विषय म्हणजे व्हर्टिकल सातबारा. आपण जर बघितलं, सातबारा म्हटलं की आपल्याला लगेच शेतीचा सातबारा लक्षात येतो. ग्रामीण भागामध्ये शेतीच्या सातबारावरनं आपण त्या शेतीचे मालक असल्याचे सिद्ध होते. तसेच ग्रामीण भागामध्ये अ, घराच्या मालकीसाठी नमुना नंबर 8 असतो, तर शहरी भागात फ्लॅट, ऑफिसेस आणि शॉप्ससाठी इंडेक्स 2 हा मालकीचा आपल्याकडे पुरावा असतो. शहरी भागामध्ये जागेची कमतरता असल्यामुळं सोसायट्या असतात. त्यामुळे बिल्डर सोसायटीच्या नावे कन्व्हेन्स डीड करून जमीन आणि इमारतीची मालकी हस्तांतरित करत असतो. काही बिल्डर्स कन्व्हेन्स डीड करून देण्यासाठी टाळाटाळ सुद्धा करतात. त्यामुळे सोसायटी धारकांना व त्यामधील फ्लॅट धारकांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रायोगिक तत्वावरती व्हर्टिकल सातबारा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शहरी भागामधील बहुमजली इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता व्हर्टिकल सातबारा म्हणजे काय? पारंपरिक सातबारा उतारा हा फक्त जमिनीच्या पृष्ठभागाचा असतो. मात्र जेव्हा एकाच जमिनीच्या तुकड्यावरती बहुमजली इमारती उभ्या राहतात, तेव्हा त्या जमिनीवर अनेकांचे हक्क निर्माण होतात. व्हर्टिकल सातबारा म्हणजे जमिनीच्या वर अवकाशातील म्हणजेच व्हर्टिकल स्पेस मालकी हक्काची नोंद होय. यात इमारतीमधील प्रत्येक सदनिका, दुकान आणि कार्यालयाचा स्वतंत्र सातबारा उतारा तयार केला जातो. व्हर्टिकल सातबाऱ्याची गरज का भासली? त्यातला पहिला मुद्दा बघूया आपण. मालकी हक्क स्पष्ट करणे. सध्या सदनिकाधारकाकडे किंवा फ्लॅट ओनरकडे फक्त इंडेक्स 2 हा एकच कायदेशीर पुरावा असतो. व्हर्टिकल सातबारा आल्यामुळे फ्लॅट धारकांना त्याच्या नावाचा स्वतंत्र सरकारी मालकी हक्क दाखवणारा दस्तऐवज मिळेल. नंबर 2, फसवणूक रोखणे. एकाच फ्लॅटची 2 किंवा 3 व्यक्तींना विक्री होण्याचे प्रकार या व्हर्टिकल सातबाऱ्यामुळे थांबतील. नंबर 3, पुनर्विकास किंवा रिडेव्हलपमेंट. भविष्यात इमारतीचा पुनर्विकास करताना प्रत्येक सभासदाचा वाटा आणि अधिकार स्पष्ट असतील, जेणेकरून त्यामध्ये रिडेव्हलपमेंटसाठी आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. नंबर 4, कर्ज प्रक्रिया सुलभ. बँकेकडून कर्ज घेताना आता अधिकृत सरकारी सातबारा सादर करता येईल, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हर्टिकल सातबाऱ्याची वैशिष्ट्ये काय आहेत ते सुद्धा आपण बघूया. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे प्रॉपर्टी कार्डशी जोडणे. शहरामध्ये याला व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड असे सुद्धा म्हणतात. सदर सातबारा प्रॉपर्टी कार्डला जोडला जाईल. नंबर 2, क्षेत्रफळ नोंद किंवा जो एरिया आहे त्याची नोंद. यामध्ये सदनिकेचे चटई क्षेत्र म्हणजेच कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया म्हणजेच बांधकाम क्षेत्र अगदी स्पष्ट नमूद केलेले असणार आहे. नंबर 3, हिस्सा प्रमाण. एकूण जमिनीमध्ये त्या विशिष्ट फ्लॅट धारकाचा किती हिस्सा आहे याची नोंद असते. नंबर 4, डिजिटल स्वाक्षरी. हा व्हर्टिकल सातबारा किंवा उतारे जे आहेत हे डिजिटल स्वाक्षरीने आपल्या सर्वांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे किंवा ते ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचं सरकारचं नियोजन आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता या व्हर्टिकल सातबाऱ्याचे नागरिकांना होणारे फायदे काय आहेत? पहिला फायदा आहे स्वतंत्र ओळख. तुमच्या फ्लॅटला जमिनीसारखाच स्वतंत्र सरकारी दर्जा प्राप्त होणार आहे. त्यानंतर नंबर 2, वारस नोंद. आपण जर बघितलं, जे शेतीचा सातबारा असतो त्या शेतीच्या सातबाऱ्यावरती वारसाची नोंद आपल्याला सहज करता येते. परंतु जे फ्लॅट धारक आहेत यांच्याकडे वारस नोंद करण्याची प्रक्रिया थोडीशी अवघड आहे. तर या नवीन सातबाऱ्यामुळे किंवा व्हर्टिकल सातबाऱ्यामुळे काय होणार आहे, आपल्याला वारसदाराची नोंद लावणे सोपे होणार आहे. नंबर 3, पारदर्शकता. जमिनीचा सातबारा व फ्लॅटचा सातबारा एकमेकांशी लिंक असल्याने फसवणुकीला वाव राहत नाही. हे या ठिकाणी फायदे आहेत असं आपल्याला म्हणता येईल. सरकारचा व्हर्टिकल सातबारा ची नोंद करून
म्हणजे नोंद करून देण्याचा मागचा उद्देश असा एकच आहे की जेणेकरून एक जे फ्लॅट ओनर्स आहेत किंवा जे सोसायटीमधले जे मेंबर्स आहेत त्या सोसायटी मेंबर्सला काय झालं पाहिजे, त्यांचा सरकारी काहीतरी कायदेशीर पुरावा आवश्यक आहे म्हणून ही संकल्पना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि तो खूप चांगला निर्णय आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर आपण जर बघितलं, हा जो व्हर्टिकल सातबाऱ्याचा जो काही निर्णय आहे तो प्रायोगिक तत्वावरती पुणे आणि मुंबई या 2 शहरापुरता सध्या घेतलेला आहे. तो प्रायोगिक तत्वावरती आहे आणि काही दिवसाच्या नंतर तो संपूर्ण महाराष्ट्रभर राबविला जाणार आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना जी फायदेशीर आणि उपयुक्त अशी माहिती आहे ती शेअर करत असतो. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ चांगला वाटला नक्कीच त्याला लाईक पण करा, तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर सुद्धा करा, जेणेकरून त्यांना चांगली माहिती त्या ठिकाणी मिळेल असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच.